घडामोडी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला श्रीनगर पोलिसांनी अटक केले। हितेश धेंडे असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी दिले। आरोपी हा शिंदे यांच्याच कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील रहिवासी आहे। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाने त्याला मारहाण केली आणि हम एकनाथ शिंदे जी के आदमी है असे त्याला धमकवण्यात आले। त्यांनी ही धमकी पोलीस चौकशीत त्याने सगळ्यांची कबुली दिली। शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगलाय। दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात समाज माध्यमांवर टीका टिप्पणी सर्रास केली जात आहे। दरम्यान रविवारी हितेश याने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली। यामध्ये त्याने शिंदे यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकीही दिली। ही चित्रफित प्रसारित होताच ठाण्यात शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। वागळेखेड भागातील शिंदे सेनेचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला। हितेश हा वागळेखेड येथील वारलीपाडा भागात वास्तव्याला आहे। हा संपूर्ण परिसर शिंदे यांच्याच कोपरी पाचपकाडी मतदारसंघात येतो। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता। दरम्यान सोमवारी सकाळी फडतरे याच्या पथकाने शोध घेऊन त्याला अटक केले। दरवर्षी श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत असतं। यंदा या स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी 11 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवा दौड म्हणजे एक धाव देशासाठी या घोषवाक्याद्वारे ठाण्यात युवा दौडचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिराचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी दिले। यावेळी एक धाव देशासाठी या घोषवाक्याच्या टी-शर्टच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या युवा दौडची सुरुवात सकाळी 6:30 वाजता रंगो बापूजी गुप्ते चौक येथून होणार असून टेंबिनाका सिव्हिल हॉस्पिटल, आंबेडकर रोड, खोपट सिग्नलकडून डावीकडे SMC वरून वंदना टॉकीजवरून 3 पेट्रोल पंप तेथून सरळ हरिनिवास सर्कल डावीकडे वळून जय भगवान सभागृह तेथून डावीकडे वळून गजानन वडापाव विष्णुनगर सत्यम कलेक्शन नाका सेलिब्रेशन दुकान रामवर्ती रोड इथून डावीकडे वळून पुन्हा गाडगिल ज्वेलर तिकडून उजवीकडे वळून तलावपाळी नंतर डावीकडे वळून गडकरी रंगायतांवरून पुन्हा रंगो बापूजी गुप्ते चौक येथे या दौडचा समारोप होणार आहे। या युवा दौडच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांचे विचार व विविध समाजापर्यंत घटकांपर्यंत पोचावेत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या युवा दौडचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी सांगितले। शिवसैनिकांचे दैवत असलेल्या कैलासवासी आनंद दिघे यांच्या जामनेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धर्मवीर आनंद दिघे टावरच्या पुनर्बांधणीसाठी 2.5 वर्षापूर्वी 15 कोटी मंजूर केले असतानाही आज गायचे काम रखडले असून शिवसैनिक या ध्यान मंदिराची आतुरतेने वाट पाहत आहेत। जामनेनाका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सांस्कृतिक तसेच सामाजिक संस्थांचे कार्यक्रम होतात। शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा पदस्पर्श या मैदानाला झाला आहे। त्यामुळे या मैदानातील टावरला कैलासवासी दिघे यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृतीत जागृत ठेवण्यात आले आहेत। सध्या अस्तित्वात असलेला टावर हा फार जुना झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या तिजोरीतून 15 कोटीचा निधी धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे टावरची पुनर्बांधणी आणि ध्यान मंदिर बांधण्यासाठी 3 मार्च 2022 रोजी मंजूर केला होता। संपूर्ण टावर तोडून त्या ठिकाणी नवीन टावर बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, त्याचबरोबर ध्यान मंदिर बांधणे ही कामे करण्यात येणार होती। परंतु 2 ते 2.5 वर्ष उलटून गेली तरी या छत्रपती शिवाजी महाराज येथील कैलासवासी आनंद दिघे टावरच्या पुनर्बांधणीचा मुहूर्त ठाणे महापालिकेला मिळालेला नाही।
ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्री जवळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून UCC या कंपनीला काम मिळाले आहे. पुढील काही दिवसात या कामाला सुरुवात होणार आहे. अतिशय सुरेख अशी ही वास्तू होणार असून 1 ते 1.5 वर्षात त्याचे काम पूर्ण होऊन ठाणेकरांना एक चांगले ध्यान मंदिर देखील मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या वागळेश्वर भागातील सावरकरनगर परिसर येथून ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून येत असताना एक प्रवासी सोन्याचे ऐवज आणि रोख रक्कम असा 1.5 लाखांचा ऐवज असलेली पिशवी ठाणे स्थानकात उतरल्यावर रिक्षेत विसरले. ठाणे वाहतूक विभागाने अवघ्या 3 तासात संबंधित रिक्षेचा शोध घेऊन प्रवाशांना ऐवजासह पिशवी परत केली. वागळेश्वर भागातील सावरकरनगर परिसरात राहणारे संगीता भालेराव आणि किशोर साळवे कामानिमित्त रविवारी सावरकरनगर भागातून रिक्षाने ठाणे स्थानकाकडे प्रवास करत होते. ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून उतरताना घाई गडबडीत त्यांच्याजवळील 2 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी रिक्षात राहिली. इगतपुरीला पोहोचल्यावर पिशवी रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ठाण्यात येऊन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी तपासाला गती दिली. त्यांनी स्थानक परिसरासह इतर आजूबाजूच्या परिसराचे CCTV चित्रण तपासले. 2 ते 3 तास तपासणी सुरू होती. या CCTV चित्रणात पोलिसांना संबंधित रिक्षाचालक दिसून आला. त्यावेळी त्यांच्या वाहन क्रमांकाच्या आधारे त्या रिक्षाचालकाचा शोध घेतला. या रिक्षाचालकाला संपर्क करून ऐवजाबाबत विचारले असता तो समोरून खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या भाषेत खडसावल्यानंतर रिक्षाचालक ऐवज परत देण्यास तयार झाला. पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे अवघ्या 3 तासात हरवलेली पिशवी शोधून कुटुंबाला परत करण्यात आली. TMTचे महिन्याचे उत्पन्न सुमारे 7 कोटी आहे, तर दुसऱ्या बाजूला वेतनासाठी 16 कोटी आणि इतर 2 कोटी असा 18 कोटी रुपयांचा खर्च दरमहा ठाणे महापालिका प्रशासन अनुदानापोटी सहन करत आहे. परिणामी आधीच आर्थिक कोंडी सापडलेल्या पालिकेला TMT कर्मचाऱ्यांचा पगार काढता नाकी नऊ आले असून वर्षाच्या पहिल्याच महिन्यात त्याचा फटका बसलाय. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च अशी गत ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेची झाले. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणाऱ्या या परिवहन सेवेचे आर्थिक चाक दिवसेंदिवस तोट्यात रुतत चालले असून आता ठाणे महापालिकेलाही हा पांढरा हाती पोचणे हाताबाहेर झाले असल्याचे उघडकीस आले आहे. महिन्याची 6 तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांच्या हाती वेतन पडले नसल्याची चिंता वाढली आहे. ठाणेकरांना जलद आणि स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने ठाणे महापालिकेने परिवहन सेवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत आजच्या घडीला शहरातच नव्हे तर शहरालगत ठाणे परिवहनच्या सुमारे 350 बसमधून 2 ते 2.5 लाख प्रवासी नियमित प्रवास करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून राजकीय दबावामुळे परिवहनचे तिकीट भाडेवाढ रखडले. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देण्यात आले. परिणामी दिवसाला केवळ सरासरी 20 ते 25 लाखापर्यंतचा गल्ला TMTकडे जमा होत आहे. म्हणजे महिन्याला TMTचे उत्पन्न 7 कोटीच्या घरात पोचले. एकूण बसेसचा विचार केला असता पालिकेच्या मालकीच्या केवळ 35 बसेस आहेत, तो उर्वरित 300हून अधिक बसेस या ठेका पद्धतीवर आहेत. एकूण कर्मचारी 1,500च्या घरात आहेत. त्यांच्या वेतनावर सुमारे 16 कोटी आणि इंधन देखभालीसाठी 2 कोटी असा सुमारे 18 कोटीचा खर्च दरमहा येत आहे. म्हणजे उत्पन्नाच्या दुपटीहून अधिक खर्च महापरिवहनला सोसावा लागत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.